हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतम्, येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश, विभू आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम रविती, देवी कुबेरही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदय ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुण, मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच्याशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम, तो मीची आहे आत्माप्त काम, तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण, सकल विद्येचे होय आदिकरण, हे चिवंदू श्रीचरण श्री गुरूंचे, हे नमस्कारून आता। चला विचारसागर तरंग 6वा, परिच्छेद 64वा, लक्षणेचे भेद। लक्षणाचं प्रकरण हे ज्याचं व्याकरण झालेलं आहे त्याला हे लगेच लक्षात येतं, लगेच समजतं।
कारण हा शब्दाचा जो काही अर्थाविषयी चाललेला संबंध असतो, तो संबंध काही प्रक्रियेमधून तो जाणून घ्यावा लागतो. शब्दाचे जे अर्थ करावे लागतात ते काही व्याकरणावरून सुद्धा करावे लागतात. पाणिनीने व्याकरण त्याच्यासाठीच केलं होतं. आणि त्या व्याकरणाचा उपयोग शब्दाच्या अर्थासाठीच केला जातो. म्हणून तर व्याकरण हे वेदाचं अंग आहे. म्हणजेच वेदाचा अर्थ कळण्यासाठी एकदम जवळचं साधन आहे व्याकरण हे. कारण शब्दामध्ये ज्यावेळेस वृत्तीचा प्रवेश होतो त्यावेळेस त्या वृत्तीला त्या शब्दातला अर्थ हा मिळायला पाहिजे. आणि तोही जोपर्यंत आपल्या अनुभवाशी अर्थ जुळत नाही तोपर्यंत वृत्तीमध्ये समाधान प्राप्त होत नाही, अंतःकरणात समाधान प्राप्त होत नाही कळाल्याचं. म्हणून कळण्यासाठी, अर्थ कळण्यासाठी व्याकरणाचा उपयोग लागतो. म्हणून जे काही वारकरी संस्था आहेत त्यामध्ये जे काही मुलं प्रवेश घेतात त्यांना अगोदर व्याकरण हे शिकवल्या जाते आणि तर्कसुद्धा शिकवल्या जातो. कारण तर्काचाही उपयोग अर्थामध्ये पडत असतो. म्हणजेच कुठेही अर्थ काढण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून नाना प्रकारचे शास्त्राची उपलब्धता आहे. म्हणून ते सर्व शास्त्र अवगत करावे लागतात, हे का नाही. मग आपला चाललेला जो काही लक्षणेचा प्रकार आहे या अगोदर शब्दाच्या ठिकाणी दोन वृत्त्या असतात म्हणून सांगितलं होतं, शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती, नाही का. मग त्यामध्ये शक्तिवृत्ती म्हणजे काय तर पदाच्या ठिकाणी जे काय अर्थज्ञान करून देण्याची शक्ती असते, सामर्थ्य असतं त्याला शक्ती म्हणतात. कारण त्या शब्दामध्ये जे काही व्यंजन असतात, अक्षरे असतात, ते अक्षर काना, मात्रा, उकार, विलांटी याने बनलेला असतो. आणि अर्थ काना, विलांटी, मात्रानं बदलत असतो. अर्थ कशानं बदलतो? मात्रेनं, काना जे काही त्याला घात केला जातो, प्रघात केला जातो, त्याच्यावरून तो अर्थ बदलत असतो. मग शक्ती म्हणजे काय तर पदाच्या ठिकाणी अर्थज्ञानाचं जे सामर्थ्य असतं त्यालाच शक्ती म्हणतात. आणि शब्दाच्या ज्या वृत्तीवरून अर्थ घेतला जातो आता त्यामध्ये काही शक्तिवृत्तीने घेतला जातो, पण शक्तिवृत्तीने यथार्थ अर्थ लागत नाही. म्हणून लक्षणा वृत्ती करावी लागते, लक्षणा करावी लागते.
मग ती लक्षणावृत्ती म्हणजे काय? शब्दाच्या ज्या वृत्तीवरून अर्थ घेतात, शब्दाच्या ज्या वृत्तीवरून अर्थ घेतात, जर समजा शब्दशः अर्थ जुळत नसेल, शब्दशः अर्थ जुळा नाही, तर मग त्या ठिकाणी काहीतरी प्रयत्न करून तो अर्थ तर जाणून घ्यायचा असतो. पण तो अर्थ जाणून घेण्यासाठी जी काही लक्षणं करावी लागते आहे त्याच्यावर अर्थ कळाना. मग त्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात त्या शब्दाच्या वृत्तीवरून त्या शब्दामध्ये वृत्ती असते. किती? 2 असतात. वृत्त्या किती असतात? शब्दात 2 असतात, शक्तिवृत्ती आणि लक्षावृत्ती. मग लक्षावृत्तीने अर्थ यथार्थ जाणला जातो. मग ती लक्षणावृत्ती कशी करायची? तर वृत्त्याचे 3 प्रकार सांगितले होते. जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि लक्षणाचे प्रकार सांगितले होते. जहद, अजहद आणि जहद अजहद किंवा भागत्याग लक्षणा असं सांगितलं होतं. मग लक्षणाचे जे 3 प्रकार सांगितले होते त्या 3 लक्षणापैकी जहद लक्षणा म्हणजे काय? लक्षणाचे भेद 64 परिच्छेद नंबर 64. लक्षणाचे भेद म्हणजे प्रकार. वेगवेगळ्या असणाऱ्या लक्षणा आहेत. जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि जहद अजहद लक्षणा म्हणजेच भागत्याग लक्षणा. तर आपण आता शक्तिवृत्ती म्हणजे काय हे जाणून घेतले. आता लक्षावृत्ती जाणून घ्यायची. आणि त्या लक्षणावृत्तीमध्ये हे 3 प्रकार आहेत. जहद लक्षणा, अजहद लक्षणा आणि भागत्याग लक्षणा. तर जहद लक्षणा कशाला म्हणायचं? तर ज्या ठिकाणी पदाच्या वाच्यार्थाचा सर्व त्याग करून अर्थ जर लागत नसेल तर लक्षणा कधी करावी लागते? अर्थ जर अनुभवाशी जुळत नसेल तर लक्षणा करावी. आणि जर अर्थ अनुभवाशी जुळाला तर पुन्हा लक्षणा करायची गरज आहे का? म्हणून कधी व्यवहारामध्ये बोलताना जे खटकतं, भांडण होतात ते याच्यामुळंच की त्या शब्दाचा अर्थ यथार्थ जाणला जात नाही. लक्षणा त्या ठिकाणी केलेली नसतो. लक्षणा वाचून जो अर्थ घेतला जातो जशाचा तसा, त्याच्यामुळंच तर भांडण लागतात. कारण बोलणाऱ्याला सांगणाऱ्याला काहीतरी वेगळंच सांगायचं असतं आणि ऐकणारा त्याचा अर्थ वेगळाच करतो, है का नाही? तसं आता जहद लक्षण आहे. आता शक्तिवृत्तीनं अर्थ तितकासा त्याचा काही उपयोगी होत नाही. शक्तिवृत्तीने अर्थ लागत नाही म्हणून लक्षणा करावी लागते. मग त्या लक्षणामध्ये जहद लक्षणा एक आहे. तिनं जर बसत नसला तर पुन्हा काही वाक्यामध्ये जहद लक्षणा करावी लागते. काही वाक्यामध्ये जहद लक्षणा करूनही अर्थ लागत नाही तर मग अजहद लक्षणा करायची. तिच्यातही लागत नसेल तर जहद लक्षणा म्हणजेच भागत्याग. काय धरायचं आणि काय सोडायचं याला काय म्हणायचं? जहद लक्षणा, भागत्याग लक्षणा. आता जहद लक्षणामध्ये अर्थ लागत नसेल तर पूर्णतः तो वाक्यामध्ये शब्द असतो, तो शब्द पूर्णतः त्यागावा लागतो. ज्या ठिकाणी पदाच्या वाच्यार्थाचा सर्व त्याग करून वाच्यार्थाना अर्थ लागाना तर मग त्या वाच्यार्थाचा पूर्णतः त्याग करावा लागतो. आणि मग त्या वाच्यार्थाशी
जो काय वाच्यार्थ निघायला आहे त्या वाच्यार्थाशी जो काही संबंध जुळतो दुसऱ्या अर्थाचा त्याचं ग्रहण करावे लागते. त्याला काय म्हणायचं? जहद लक्षणा. म्हणजेच शब्दानुसार जो काय अर्थ निघायला आहे वाच्यार्थ जशाचा तसा, तर त्यानं जर तो अनुभवाशी जुळत नसेल तो अर्थ, तर तो पूर्णतः शब्दाचा अर्थ त्यागावा लागतो, म्हणजे सोडावा लागतो. तो तशाला तसा घ्यायला जमत नाही. आणि मग त्याच्या संबंधी काही असेल तर अर्थ, त्याच्या संबंधी असणारा अर्थ हा घ्यावा लागतो. आता हे समजण्यासाठी यांनी एक उदाहरण दिलं आहे. कशासाठी उदाहरण दिले? आता हे जहद लक्षणा कळण्यासाठी. गंगेवर गौळवाडा आहे. कोणी एखाद्या पुरुषानं विचारलं की बाबा आम्हाला गौळवाड्याला जायचं आहे, तो गौळवाडा कुठं आहे आम्हाला सांगा. तर त्या सांगणारानं सांगितलं. काय सांगितलं? गंगेवर गौळवाडा आहे. आता हे ऐकणाऱ्यानं स्पष्ट ऐकलं, त्याच्या ऐकण्यामध्ये काही फरक पडला नाही. मग त्या वाक्यावरून त्यानं अर्थ काय घ्यायचा त्याचा? आता गंगेवर गौळवाडा आहे. आता गंगा म्हणजे काय? है का नाही? वाहणारं तीर, है का नाही? मग गौळवाडा म्हणजे काय? गवळ्याचं गड, वाडा त्याचा, है का नाही? राहण्याचं ठिकाण. आणि तो वाडा ते त्याचं घर कोठे आहे? गंगेवर आहे. असं त्यानं ऐकलं. पण त्यानं शब्दशः अर्थ जर घेतला तर त्या ठिकाणी तो काय समजेल? जिथं पाणी वाहतं तिथं तर कोणी घर बांधू शकत नाही, है की नाही? मग तो अर्थ सांगितल्याप्रमाणे घेतला तर अनुभवाशी जुळेल का? मग तसं ऐकल्यावर यानं काय करायला पाहिजे? जायचं आणि त्या पाण्यामध्येच पाहत बसायचं गौळवाडा. सापडेल का? आणि कोणी जरी विचारलं तुम्ही काय पाहत आहात, तर त्यावेळेस तो म्हणेल गौळवाडा पाहत आहे. कुठे? जिथं पाणी वाहिले तिथं. तर तो मनुष्य म्हणेल तुम्ही काय वेडे भिडे आहेत का काय? तिथं गौळवाडा असू शकतो का? मग असे जर वाक्य आपल्या श्रवणामध्ये आले तर मग त्याचा अर्थ काय करायचा? कसा करायचा? मग त्यावेळेस अर्थ जर जुळत नसेल तर गंगेचं तीर असा अर्थ घ्यावा लागतो. कशाचा? गंगा या शब्दाचा अर्थ काय करावा लागतो? मग तीर असा धरावा लागतो. कारण त्या प्रवाहामध्ये घर असणं शक्य नसतं. तीरावर म्हणजे काठावर, गंगेच्या काठावर घर असू शकतं असा अर्थ घ्यावा लागतो. मग गंगा पदाचा वाच्यार्थ गंगाचा प्रवाह असाच होतो. गंगाचा प्रवाह वाच्या अर्थानं, है का नाही? परंतु वाच्या अर्थावर म्हणजे गंगेच्या प्रवाहावर गौळवाडा असणे व्यवहारात संभवनीय नाही. व्यवहारात हे व्यावहारिक सत्तेमध्ये, जगतामध्ये जी काही व्यावहारिक सत्तेवर चालतं हे व्यवहार, चालणं, बोलणं, बसणं, उठणं,
हे व्यावहारिक सत्यतच होतं ना. मग त्या व्यवहारात असं संभवनीयच नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये गंगेवर म्हणजे त्या पाण्यावर कोणी घर बांधत नाही. म्हणून प्रवाह या वाच्यार्थाचा सर्व त्याग करावा लागतो. त्या वाच्यार्थाचा सगळ्याला सगळंच करावं लागतो. म्हणजेच प्रवाहाच्या संबंधी जे तीर आहे, गंगा म्हणजे प्रवाह, आणि त्या प्रवाहाच्या संबंधाने काय आहे, कुठेतरी काठ, त्याला काय म्हणायचं, काठ म्हणतात, कोणी त्याला थडी सुद्धा म्हणतात. आईल थडी आणि पैल थडी. थडी म्हणजे काठ, किंवा आपल्या मराठीमध्ये डगर सुद्धा म्हणतात. डगर, अलकडची डगर आणि पलकडची डगर, आहे का नाही. आणि त्या डगरीवर घरं असू शकतात. मग प्रवाहाच्या संबंधी जे तीर आहे, जी डगर आहे, त्या तीराच्या ठिकाणी जी लक्षणा झाली, त्या तीराच्या ठिकाणी लक्षणा म्हणजे लक्ष कुंकड करावं लागलं मग वृत्तीचं डगरीवर, आहे का नाही. गंगेत म्हणजेच डगरीवर धरायचा. आणि मग तसा जो अर्थ आपण करतो ना, आता पूर्णतः अर्थ सोडून द्याला पाहिला, गंगा, आहे का नाही. तर गंगेचं तीर धरलं म्हणजे काठ धरला गंगेचा वरचा, म्हणजे गंगा हा शब्द, प्रवाह हा, हे सगळं सोडून द्यावा लागलं. आणि त्या गंगेचं तीर म्हणजे वरचा काठ, वरची जागा, गंगेच्या वरची, जिथं गंगेतलं पाणी तिथं पोहोचू शकत नाही अशी जागा, त्या ठिकाणी लक्षणा करावी लागली, हे की नाही. मग त्या तीराच्या ठिकाणी जी लक्षणा झाली ती जह लक्षणा म्हणतात. त्या लक्षणाला काय म्हणायचं, जह लक्षणा. यात गंगापदाच्या आता गंगापद शब्द शक्तिवृत्तीने प्रवाहाचे ज्ञान होते. गंगापदाच्या शक्तिवृत्तीने, आता त्या ठिकाणी गंगा हे पद आहे का नाही. आणि ती गंगा म्हटलं की त्या शक्तिवृत्तीने काय ज्ञान झालं, प्रवाह हेच झालं का नाही, आहे का नाही. पण त्याचा काय उपयोग झाला का आता, आहे का नाही. मग त्या ठिकाणी प्रवाहाचे ज्ञान होते, एवढं मात्र गंगा म्हटलं की प्रवाहाचे ज्ञान होते. म्हणून गंगा पदाचा वाच्यार्थ जो प्रवाह आहे, आता गंगा या पदाचा वाच्यार्थ काय व्हायलाय, प्रवाह व्हायलाय. आणि गंगा या शब्दानं हे काय अर्थ जाणवला आपल्याला, प्रवाह जाणवला ना. मग याचे प्रथम ज्ञान होते, अगोदर हे ज्ञान होतंय. पण त्या ज्ञानावर आपणाला जर गंगा हा शब्द जर असेल, हे काय आहे जर कोणी विचारलं त्या पाण्याकडे बोट लावून, हे काय आहे, तर त्यावेळेस ही गंगा आहे असं म्हटलं तर धकल. पण गंगेवर गौळवाडा आहे असं म्हटलं तर धकन का, आहे का नाही. गंगा म्हटल्याच्या नंतर त्याला ते पाणीच दिसत आहे का नाही. आणि त्याच्यावर गौळवाडा आहे म्हणल्यावर, त्याच्यावर घर आहे म्हटल्यावर मग कसा अर्थ जुळल, तिथं अर्थ बदलावं लागेल का. मग त्यावेळेस तो गंगा या पदावरून जो काय आपणाला वाच्या अर्थ निघू लागला, तो वाच्या अर्थ सगळा सोडून द्यावा लागतो. आणि मग त्या ठिकाणी लक्षणा करावी लागते.
मग ती कोणची लक्षणा करायची? ती जहद. जहद लक्षणा करायची, हे का नाही? म्हणजेच त्या प्रवाहाच्या संबंधानं जे काही तीर आहे, डगर आहे, ते डगर हा अर्थ घ्यायचा असतो, तशी लक्षणा करायची असते, तशी लक्षणा करायची असते. एखादा म्हणला आमच्या इथं ज्वारी हुरड्यामध्ये आली, पाखरं राखायला जातो का? रोज देतो तुला. तो म्हणाला हो. मग तो शेतावर गेला. कुठे गेला? शेतात. शेतावर. शेताच्या वर का? शेतात. शेतातच गेला. कोण्या शेतात गेला? जिथं ज्वारी पेरलेली आहे तिथं, है का नाही? मग त्याला बोली काय केली होती? पाखरं राखायची, है का नाही? मग त्यानं काय केलं? जिथं झाड आहे ज्वारीचं, तिथं बारीक आपले बोळके बांधले आणि त्याच्यामध्ये पाणी भरलं आणि ते कंसापाशी ते बोळके दोरीनं बांधून टाकले. मग रोज 10 चिमण्या येत होत्या ते कंस खायला, ज्वारी खायला. तर पुन्हा खांडची खांड येऊ लागली आणि मग त्याला वाटू लागलं आपल्याला ज्याच्यासाठी इथं कामाला लावलं आहे ते काम आपण तर आपल्या कामाला यश आलं. कारण 10 पाखरं राखण्याच्या ऐवजी राखण करणे म्हणजे त्याचं संरक्षण करणे, राखण करणे, संरक्षण करणे. मग पक्षी पाण्या वाचून मरतील. खायला अन्न आहे पण पाणी नाही, म्हणून त्यांनी काय केलं? बोळके बांधले. मग 8 दिवसांनी मालक येड्याला आला. त्यावेळेस कंसाला एकही दाणा दिसाना. त्यावेळेस त्या लावणाऱ्या माणसाला म्हणले आवा तुला लावून काय उपयोग झाला? एकही दाणा ठेवला नाही. म्हणला मग चांगलंच झालं ना. ते म्हणला काय चांगलं झालं? म्हणला तुम्हीच पक्षी राखण्यासाठी, ज्वारी राखण्यासाठी तुम्हीच धाडं होतं ना, म्हणून मी त्यांना पाण्याची व्यवस्था केली. पहिल्या 10 चिमण्या येत होत्या, तर आता सगळ्याला सगळा खांड आलाय. किती राखणदारी झाली त्यांची. म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा आपण? ज्वारी राखणे म्हणजेच तिथं पक्षी न येऊ देणे असा अर्थ घ्यावा लागतो. हे तुकाराम महाराजांच्या बाबतीत त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे. तुकाराम महाराजांना सुद्धा असंच ज्वारी राखायला म्हणले जातात का? गेले आणि त्यांनी त्या कुंभारापासून बोळकेत नेले आणि बांधले. मग तेव्हापासून तुकाराम महाराजांना कोणी काम सुद्धा सांगाना गेलं. का म्हणतं हे एक सांगितलं की एकच करते. हा, पण जसं सांगितलं तसंच ऐकायचं म्हणल्यावर आता या ठिकाणी त्यांना का लक्षणा करता येणार गेली का? तुकाराम महाराजांना लक्षणा करता येणार गेली का? आणि मग तसं का म्हणून केलं? तर हे इतरांना समजावं की लक्षणा करावी लागते, त्याच्यासाठी ते चरित्रामध्ये दिलेलं आहे. मग तसं जर म्हणावं तर तुकाराम महाराजांना लक्षणा केली नाही, मग त्यांना का व्याकरण येत नव्हतं का? आणि मग व्याकरणच येत नव्हतं त्यांना वेदातला अर्थ कसं काय माहीत झाला? वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा म्हणत होते. हा, मग त्यांना कसं काय वेदाचा अर्थ कळाला? लक्षणा केल्याशिवायच कळाला का? तत्वमसी महावाक्याचा उपदेश जो केलेला आहे, जे ते वाक्य आहे, त्या वाक्याची लक्षणा केल्याशिवाय अर्थ थोडाच कळतो. आणि मग वेदाचा तो अर्थ आमाशीच ठावा म्हणणं हे का सोपं आहे का? आणि मग ते तुकाराम महाराजाच्या चरित्रामध्ये तसं लिहिणं म्हणजेच काय? याचा अर्थ घ्यायचा, तिथंही लक्षणा करावी लागेल का नाही? मग तुकाराम महाराजाला कळत नव्हतं का? लक्षणा करता येत नव्हती का? मग नेमकं तसंच का तिथं सांगितलंय?
तर इतरांना कळावं की लक्षणा करावी लागते, आहे की नाही? म्हणून आता गंगा या पदावरून गंगेमध्ये गौळवाडा असणं शक्य नाही, तर मग त्या ठिकाणी वाच्य अर्थपूर्ण त्यागावा लागतो आणि लक्ष्यार्थ घ्यावा लागतो. मग त्याच्या संबंधी जे काही आहे, जो अर्थ लागतो संबंधी अर्थ, कोणताही अर्थ संबंधी कसा लागल, त्याच्या संबंधी अर्थ लावावा लागतो. कसं संबंधी? कसं? जर आपली कुलपाची चावी हरवली, पण कोठे हरवली हे माहीत नाही, कुठे हरवली ते माहीत नाही, पण हरवली हे नक्की, जवळ नाही त्या अर्थी हरवली. मग सापडायची म्हणल्यावर आपण जिथं जिथं गेलो होतो, सापडायची म्हणल्यावर कुठेही पाहायची का? मग ती संबंधित ज्या ठिकाणी आपली संबंधित ते वावरणं झालं होतं, संबंधित म्हणजे आपला संबंध कोण्या ठिकाणी आला होता, त्या ठिकाणी बघणं म्हणजे सापडणं योग्य आहे का नाही ते. असा कयास लावणे म्हणजे संबंध, आपला देहाचा संबंध कोणाकोणाशी आला होता, कोणाकोणाच्या घरी गेलो होतो, त्याच ठिकाणी जाऊन बघितलं तर सापडेल ना. आणि जर संबंध न लावता जर आपण ती किल्ली सापडायचा प्रयत्न केला तर सापडेल का? मग या ठिकाणी आपणाला जह लक्षणा करावी लागेल. म्हणजेच जिथं जिथं आपला संबंध आला होता त्या काळात हरवल्यापासून, त्या ठिकाणी जाऊन पाहणे, याला काय म्हणायचं? जह लक्षणा करणं, आहे की नाही? कुठे माहीत नाही, पण जसा आपण संबंध लावतो, कसा कुठेही लावतो का संबंध, आणि लावण्यात काय अर्थ आहे? कुठेही संबंध लावण्यात काय अर्थ आहे का? मग कुठे संबंध? अहो, एखाद्याच्या कुलपाची किल्ली हरवली तर आपण दुसऱ्याच्या कुलपाची किल्ली पाहतो, पण कशी पाहतो? आपल्या कुलपाला येईन म्हणजे संबंधित पाहतोत ना, है का नाही? लग्न करताना सुद्धा आपले संबंध कुठून तरी जुळतात का हे पाहतं का नाही मनुष्य? कारण सोयरा पाहण्यासाठी संबंध कुठेतरी जुळावे लागतात, आणि जर संबंध जुळत नसतील तर, संबंधच जर नाही जुळाले तर त्या ठिकाणी सोयरीक होती का? तसंच आपला संबंध जुळण्यासाठी संबंध अनुभवाशी जुळण्यासाठी संबंधित अर्थ घ्यावा लागतो. मग गंगेच्या संबंधी काय आहेत? तीर आहे, म्हणजे त्या ठिकाणी कडा आहेत, कडा, वरच्या कडा, आणि त्या कडावर घर असणं साहजिक आहे, म्हणजे तसा अर्थ घ्यावा लागतो, संबंधित अर्थ येतो, है का नाही? मग गंगापदाच्या शक्तिवृत्तीने प्रवाहाचे ज्ञान होते, म्हणून गंगापदाचा वाच्यार्थ जो प्रवाह आहे याचे प्रथम ज्ञान होते. अगोदर गंगेचं ज्ञान होतं, प्रवाहाचं, परंतु वाच्यार्थाच्या ग्रहणाने घेतल्याने, वाच्यार्थच घेतल्याने वक्त्याच्या तात्पर्याचा निश्चय होत नाही. जसं सांगितलंय तसाच जर अर्थ घेतला तर आपणाला ते ठिकाण सापडणार नाही, ती वस्तू सापडणार नाही. म्हणून वाच्यार्थ जो प्रवाह आहे, वाच्यार्थ
काय आहे? प्रवाह आहे का नाही? गंगा या शब्दाचा वाच्यार्थ काय आहे? प्रवाह आहे. मग त्याच्याशी संबंध असणारे जे तीर, त्याचे गंगापदाच्या लक्षणावृत्तीने ज्ञान होते. गंगापदाच्या लक्षणावृत्तीनं त्याचं काय होते? लक्षणवृत्तीने होते. वाच्यावृत्तीने होते का? वाच्यावृत्तीने काय होते? प्रवाहच होते. आणि लक्षावृत्तीने तीराचं होतं, आहे का नाही? मग यात वाच्यावृत्तीचा सर्व त्याग आहे. ह्या ज्ञानामध्ये, तीराच्या ज्ञानामध्ये गंगा या पदापासून जे तीराचं ज्ञान केलं, हे कशावृत्तीनं केलं? लक्षावृत्तीनं केलं, आहे का नाही? मग यामध्ये कशाचा त्याग करावा लागला? वाच्यावृत्तीचा. आणि स्वीकार कशाचा करावा लागला? आता वाच्यावृत्तीचा पूर्ण करावं लागलं का काय अंशात करावा लागला? वाच्यावृत्तीचा पूर्णच करावा लागला, है का नाही? आणि तिथं थोडाफार करून जमतंय का? म्हणजे पूर्णच त्याग करावा लागतो, तरच अर्थ जुळतो, नाहीतर जुळत नाही. म्हणून वाच्या अर्थाचा पूर्ण त्याग करून लक्षार्थाचा स्वीकार केला जातो. याला जहलक्षणा म्हणतात. ही झाली जहलक्षणाची व्याख्या. जहलक्षणा म्हणजे काय? तर वाच्या अर्थाचा, पदाच्या वाच्या अर्थाचा पूर्णतः त्याग करून संबंधित अर्थाचा बोध करून घेणे, स्वीकार करणे, आहे का नाही? याला काय म्हणायचं? जहद लक्षणा. आता ही जहद लक्षणा आपण करत नाहीत का व्यवहारात? पण आपल्याला माहित आहे का आपण जहद लक्षणा करायलो म्हणून? ते एक तसं कळण्यासाठी हे ज्ञान आहे, हे प्रक्रिया आहे का नाही? पण आपल्याला त्याच्या बाबतीत काही नामे आहेत का आपल्याकडं तसे? तुम्ही हे कसं काय तुम्हाला हे ज्ञान झालं हो? असं जर कोणी विचारलं तर त्याला काय सांगावं? अहो, तुम्हाला आम्ही म्हणलो होतो गंगेवर गवळवाड आहे, आणि तुम्ही त्या गंगाच्या तिकडं न जाता, मधात न जाता, त्या धारात न जाता तुम्ही गंगेच्या डगरावर गेलात, हे तुम्हाला कसं काय कळालं? असं म्हणल्यावर ते काय म्हणतंय? मी काय येडा आहे का? गंगात कुठे वाडा असतंय का? गंगाच्या वर असतंय, है का नाही? तसं हे जे व्यवहारामध्ये आपणाला अर्थज्ञान करून घ्यावं लागतंय, त्यामध्ये याचा उपयोग आहे का नाही? आपण ते उपयोग करतोही, पण अज्ञानात करतो. तो व्यवहार कसा व्हायलाय? अज्ञानात होतो, ज्ञानात होत नाही, है का नाही? जरी व्यवहार झाला, काम पूर्ण जरी तसं होत असेल, पण ते अज्ञानातच व्हायले, ज्ञानात होत नाही, है का नाही? मग कुठे कुठे तो अडकतोही, कुठे कुठे अडकतोही तो. आता एखाद्याला मराठी भाषेमध्ये आता इंग्रजी शब्द आले, तर मराठी भाषेत इंग्रजी शब्द आले, तर आता हे लाईटचे जे काही बटणं हे असते, तर त्या बटनाच्या घराला बोर्ड म्हणते. तर बटनाच्या घराला ते अनेक बटनाचं घर असतं ना, एक घर म्हणजे ते बोर्ड, आहे का नाही? मग एखाद्या मनुष्याला म्हणलं की तुमच्या घराची चाबी बोर्डावर ठेवलेली आहे. कशावर? त्या बोर्डावर ठेवलेली आहे.
तर पहिली गोष्ट तर ते बोर्ड काय आहे तेच कळत नाही. हा, कारण मराठी वाक्यामध्ये तो इंग्रजी शब्द आला ना, हो. आणि सर्वसाधारण माणसाला ते बोर्ड म्हणजे काय कळत नाही. आणि मग बोर्ड म्हणजे काय हेच अगोदर शिकावं लागतंय, है की नाही. मग बोर्ड कशाला म्हणतात तर अनेक जे काही खटके असतात चालू बंद करायचे ते एका ठिकाणी बसवलेले असतात, त्याला काय म्हणायचं बोर्ड, आहे का नाही. मग जसं अनेक ज्वारी, काही पायल्या ज्वारी ज्याच्यामध्ये साठवल्या जाते, 12 पायल्या ज्वारी ज्याच्यामध्ये साठवल्या जाते त्याला काय म्हणतात पोत, आहे का नाही. मग त्याला पोत म्हटलं की कसं ज्ञान होतं पोत्याचं शेतकऱ्याला, कारण त्याला त्याचं ज्ञान आहे का नाही. त्याच्या अर्थाचं पोत या शब्दाच्या अर्थाचं त्याला ज्ञान आहे, पण बोर्ड या शब्दाच्या अर्थाचं त्याला ज्ञान नाही. पण एखाद्याला माहीत असतंय बोर्ड म्हणजे त्या खटके जिथं बसवलेले त्यालाच बोर्ड म्हणतात, पण एक बोर्ड नसतो ना. पुन्हा मग ते कोण्या घरातला बोर्ड, आहे का नाही. मग सगळे बोर्ड मग काही कुलपाच्या आत बोर्ड असतात, काही कुलपाच्या बाहेर असतात, है की नाही. मग काही चौकटीला सुद्धा असतात, त्यात ते बेल बसवलेली असते ती बोर्डावरच असते ती. मग त्याच्यावर चाबी ठेवलेली होती. तर ती चाबी बाहेरच त्याला घेता येत होती ना. पण तो घरात शिरला आणि घरातल्या बोर्डावर, आहे का ना. मग दुसऱ्याची चाबी कुठे ठेवी हे लक्षवृत्तीनं जाणावं लागतंय. आता दुसऱ्याची चाबी आहे आणि ती ते घरात कुलपाच्यात कसा ठेवील. मग जिथं त्याला घेता येईल, सहजासहजी मिळेल अशा ठिकाणी ती चाबी ठेवील का नाही. मग ते बाहेरच्याच बोर्डावर त्यानं बघायचं ना. मग ते कधी गवसल बाहेरच्याच याच्यावर कधी पाहिल, लक्षणावृत्ती केली तर. आणि लक्षणावृत्ती नाही केली आणि वाच्यार्थ घेऊन तो घरात शिरेल आणि घरातल्या बोर्डावर पाहिजे, है की नाही. म्हणजेच व्यवहारात सुद्धा याचं काम पडत आहे की नाही. मग आता जर आपणाला सांगितलेल्या ठिकाणी जी वस्तू नाही भेटली तर आपण त्या ठिकाणी लक्षणा करणार का नाही. कुठे बी धोंडेल का माणूस. मग त्या ठिकाणी अगोदर काय करील, जहद लक्षणा त्याच्या संबंधी, है का नाही. एका बोर्डावर नाही भेटली ना दुसऱ्या बोर्डावर तो पाहायला जाईल, है का नाही. म्हणजे बोर्डावर जी ठेवलेली किंवा अडकून ठेवलेली ते बोर्ड दुसरा बघेल, पण दुसरा वरवाटा किंवा दगड फरशी चौकट हे तर बघणार नाही ना, बोर्डावरच बघणार. पण कारण बोर्ड हा संबंधी आहे का नाही, त्याच्या पहिल्या लक्षणाच्या संबंधी आहे. म्हणून अशा अर्थानं जहद लक्षणा जर केली तर योग्य अर्थ आपणाला प्राप्त होतो. ही झाली जहद लक्षणा. मग आता अजहद लक्षणा. अजहद कशाला म्हणतात, कारण एकाच लक्षणेवर भागत नाही, कुठे कुठे अजहद बी करावी लागते. कसं, अगोदर अजहद लक्षणा म्हणजे काय.
वाच्या अर्थासहित. याच्यामध्ये काय म्हणाले? वाच्या अर्थाच्या सगट, वाच्याच्या संबंधीचे ज्या पदाने ज्ञान होते, जसं सांगितलंय वाच्या अर्थासगट, वाच्याच्या संबंधाने ज्या अर्थाचं ज्ञान होतंय त्या पदाच्या ठिकाणी अज लक्षणा म्हणावी. वाच्या अर्थासहित, वाच्या अर्थाचा त्याग करायचा आहे का इथं? नाही. आणि जहद लक्षणामध्ये वाच्या अर्थाचा त्याग करायचा. इथं ते म्हणतात त्याग न करता जी लक्षणा केली जाते संबंधीचीच, तिथंही संबंधीचीच केली. कुठं? जहद लक्षणामध्ये ही संबंधीचीच लक्षणा केली आहे आणि इथे ही संबंधीचीच करायची, पण वाच्या अर्थाचा त्याग करायचा नाही. वाच्या अर्थासहित घ्यायचंय त्याला. वाच्याच्या संबंधीचे ज्या पदाचे ज्ञान होते त्या पदाच्या ठिकाणी अजहद लक्षणा समजावी. याला उदाहरण, अजहद लक्षणाला काय उदाहरण आहे? असं कोणतं उदाहरण आहे? तर अनेक उदाहरणं आहेत. तर या ठिकाणी दिलेलं उदाहरण जसे सोन धावतो. सोन, हा इथं सोन, 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 सोन धावतो. सोन म्हणजेच तांबडा. सोन म्हणजे तांबडा. या वाक्यात सोन पदाची तांबड्या घोड्याच्या ठिकाणी लक्षणा आहे. आपण धरा तांबडा धावतो. सोन म्हणजे तांबडा आणि तांबडा धावतो, है का नाही? जर समजा दोन बैल आहेत, एक पांढरा आहे आणि एक तांबडा आहे, आणि ते जर गाडीला लावले तर त्याच्यातला तांबडा त्या पांढऱ्यापेक्षा जास्त पळतो, त्याला ऐकत नाही पळायला. मग पाहणारे काय म्हणतात? हा, तांबडा जास्त पळायला, ऐका ना तांबडा, ऐका ना. आता तांबडा काय आहे? तांबडा हे काय आहे? रंग आहे का नाही? पण तो कुणाचा रंग आहे? हा, कोणाच्या संबंधित आहे? बैलाच्या संबंधित आहे का नाही? तो रंग कुणाचा आहे? त्या बैलाचा आहे. तांबडा धावतो या म्हणण्यामध्ये तांबडा बैल धावतो, है का नाही? मग तो तांबडा रंग धावतो का? हा, तो बैल धावतो. मग संबंधीचाच घ्यायचा आहे ना अर्थ, है का नाही? मग त्या बैलाला सोडून तो रंग आपल्याला बाजूला करून म्हणता येतं का? तसं तो रंग काढता येत नाही, म्हणजे त्याला धरून त्याला सोडून म्हणता येत नाही. मग तो जो रंग आहे तो रंग बैलाचा आहे, आणि त्या रंगाचा जो बैल आहे तो बैल त्याच्या संबंधित असणारा जो पांढरा बैल आहे त्याच्यापेक्षा जास्त धावतो, है का नाही? पण तो रंग पळतो का? कारण रंग जड आहे ना ते, है का नाही? बैल चेतन आहे आणि त्या बैलाचा रंग आहे तो, है का नाही? मग असा अर्थ घ्यावा लागतो की तांबडा बैल पळायला आहे. या वाक्यात सोन पदाची तांबड्या घोड्याच्या ठिकाणी लक्षणा आहे. इथं घोडा आहे, कारण तांबडा रंग जड आहे, है का नाही? रंग म्हणजेच जडच असतो.
याच्या ठिकाणी धावणे शक्य नाही, रंगाच्या ठिकाणी पळणे शक्य नाही. आणि वाक्यात तर काय आहे? सोन धावतो, आहे का नाही? मग सोन म्हणजे तांबडा आहे. मग तांबडा तर पळत नाही, कारण ते जड असतंय. म्हणून तांबड्या रंगाचा संबंधी घोडा किंवा बैल याचेही तांबड्या रंगाबरोबर ग्रहण करणे आवश्यक आहे. त्या बैलाचं त्या रंगाबरोबर संबंध ठेवूनच त्याचा अर्थ घ्यावा लागेल. त्याग करायचा आहे काय तर, आणि त्याग जर केला तर मग अर्थ लागेल का? म्हणजे त्या रंगाचा त्याग करायला जमतंय का? सोन या शब्दाचा, जसं जहद लक्षणामध्ये गंगाचा त्याग केला, गंगा या पदाचा त्याग करून तीर या शब्दाचा आपण अर्थ ग्रहण केला, है का नाही? मग या ठिकाणी त्या रंगाचा जर त्याग करून बैलाचा जर घेतला तर मग कोणचा बैल पळायला काय सांगावं? आणि जे पळायलाय बैल, जो पळायलाय त्याचं लक्षणच तांबडं आहे, त्या लक्षणासहित त्याचा अर्थ धरावा लागतो. लक्षणा हां, आणि लक्षण त्याचं ते लक्षण आहे ना, है का नाही? म्हणून ते लक्षणावरून आहे, लक्षणावरून लक्षणा करायची असते. लक्षणाचा अर्थ, पण ती लक्षणा योग्य होण्यासाठी ह्या 3 लक्षणं आहेत. लक्षणं समजण्यासाठी वाक्याचे लक्षण. आता हे कशाचे लक्षण आहेत? वाक्याचे लक्ष. कशावरून वाक्य समजायचं? तर त्याच्या लक्षणावरून. पण ती लक्षणं करावी लागतात. मग हे 3 लक्षण आहेत. लक्षणाचे काय आहेत हे? हां. मग वाच्यार्थ रक्तगुणाचा त्याग न करता, म्हणजे लाल तांबड्यापणाचा त्याग न करता वाच्यार्थाच्या संबंधी, वाच्यार्थाच्या संबंधी आश्चर्याचे ग्रहण आहे. वाच्यार्थ रक्तगुणाचा त्याग न करता, वाच्यार्थाच्या संबंधी कशाचे ग्रहण आहे? वाच्यार्थ काय आहे? तांबडा धावतो, है का नाही? तांबडा धावतो. मग त्या वाच्यार्थाच्या संबंधी कोणाचं आहे? है का नाही? या ठिकाणी आश्चर्याचं म्हणजे आस्वादचे असा शब्द असायला पाहिजे इथं. पण इथं शब्द काय? आश्चर्याचे झाले, आश्चर्याचे झाले. हां, तर या ठिकाणी आस्वादचे पाहिजे. ग्रहण आहे म्हणजे त्या तांबड्या रंगासोबत त्या आस्वाचा अर्थ घ्यावा लागतो. तो तांबडा रंग सोडून आस्वा अर्थ घ्यायचा नसतो, कारण दोन्हीही आस्व आहेत तिथं. पांढरा बी आस्व आहे आणि लाल बी आस्व आहे. म्हणून त्या रंगावरून बोधन करून घ्यावं लागतं की कोणता पळायला आहे. त्यावेळेस जी काही लक्षणा करावी लागते, तो वाच्यार्थाचा त्याग न करता, वाच्यार्थाचा त्याग न करता काय करावं लागेल? वाच्यार्थाच्या संबंधी असणार जो काही तांबडा, आता या ठिकाणी काय आहे? हां, आणि तांबडा रंग, या दोन्हीचंही ग्रहण करावं लागतंय, है का नाही? त्याग करायला जमत नाही, नाहीतर मग अजहद लक्षणा लागत नाही. म्हणून सोन या शब्दावरून आस्वाचं ज्ञान व्हावं लागतं, लक्षणा करावी लागते. पण सोन शब्द न सोडता
तेही ठेवायचाच असतो. जर समजा आपण एखाद्या लोखंडाला उचलून बाजूला ठेवलं, लोखंडाला, तर ते पोळालं. ते तुकडा लोखंडाचा पोळाला, तर आपण काय म्हणतो? पोळालं. लोखंड पोळा. आता लोखंडामध्ये अग्नी आहे का? लोखंड म्हणजे अग्नी थोडाच आहे. मग लोखंड पोळतं का? नाही, लोखंड नाही. मग म्हणण्याचा आपला काय येतो? लोखंड पोळा. लोखंड पोळालं. मग लोखंड काहून पोळालं? कारण ते इस्तवातून बाहेर काढलेलं होतं आणि त्या लोखंडाच्या ठिकाणी विस्तव हा काय झाला होता? हां, त्या लोखंडामध्ये त्या विस्तवानं अग्नीनं प्रवेश केलेला होता आणि काही काळ ती त्या ठिकाणी राहते ती, है का नाही? मग जर तो तुकडा लोखंडाचा आपण हातात घेतला तर आपल्याला विस्तव पोळतं का लोखंड पोळतं? विस्तव पोळा. कारण पोळणारं कोण आहे? विस्तवच. इस्तवच आहे ना, है का नाही? पण त्याच्या संबंधी ते असल्यामुळं, है का नाही? पण आपण तसा वाक्प्रचार करतो का? त्या लोखंडामधला विस्तव मला पोळाला. हा, लोखंड पोळालं की म्हटल्याबरोबर आपण काय करतो? अरे, ते लोखंड कुठंतरी इस्तवामध्ये होतं आणि त्याच्यामध्ये ते अग्नीनं प्रवेश केलेला होता आणि ते यानं धरलंय. लोखंड पोळालं म्हणल्यावर आपण काय अर्थ घेतो? गरम केलं. कारण लोखंडामध्ये इस्तू नसतोच. लोखंड म्हणजे इस्तू नाहीच. हा, आणि जर ते लोखंड पोळालं म्हणायला आहे ना, त्या अर्थी तापलेलं लोखंड येणं हातात घेतलं आणि ते पोळालं, असा अर्थ करतो का नाही? मग त्या ठिकाणी ते लोखंड सोडून, ते लोखंड हा शब्द सोडून अग्नी पोळाला असं म्हणता येतं का? पण अग्नीच पोळाला का नाही? हो. पण तो म्हणतो लोखंड पोळालं. लोखंड पोळालं म्हणलं की लोखंड पोळलंच नाही. लोखंड पोळलंच नाही. एखाद्याला म्हणलं तुझ्या हाताला फोडं का म्हणून आले तो? ते काय म्हणतो? मला लोखंड पोळालं. हां, मग त्याच्या लगेच हातामध्ये कमराची चाबी काढायची, ती लोखंडाचीच असते. का म्हणून पोळणार बाबा? ही चाबी का पोळाना? तो म्हणायलाच ना लोखंड पोळालं. मग लोखंड पोळत असतंय का? हां, मग तो समजून सांगतो पुन्हा. हां, अहो ते लोखंड कुठे होतं? अग्नीच्या संबंधात होतं आलेलं आणि ते अग्नी त्या याच्यामध्ये लोखंडामध्ये आला होता आणि त्याच्यामुळं तो अग्नी मला पोळाला. मग अग्नी पोळाला म्हणणं, लोखंड कसं पोळण? हां, पाणी तापलं का अग्नी तापला? समजा पाण्यात हात घातला, पाणी पोळतं का अग्नी पोळतं? अग्नी पोळा. आणि आपण काय म्हणतो? पाणी पोळा. पाणी पोळत असतंय. काय पोळत आहे? अग्नी. आणि व्यवहार काय करतो? पाणी पोळा. हा, म्हणजे पाण्याच्या संबंधी असणारा अग्नी पोळाला, असंच म्हणावं लागेल ना. हो. पण असं म्हणतो का आपण? नाही. पण तसं ज्ञान करून घेतो का नाही? मग करतो त्या अर्थी आपण काय करायलो? लक्षणा. लक्षणा करायलो तर व्यवहार करायलो. लक्षणा करूनच व्यवहार करायलोत ना. हां, पाणी पोळालं म्हणल्यावर ऐकणाऱ्याला काय होतंय? गरम पाण्यात येणं हात घातलाय. आपल्याला हे बोललेलं एकूण एकाचं कसं कळायलंय? हां, तिथं आपण तसं कर म्हणायलोत का? नुसतं म्हणतो पाणी पोळालंय. हां, पाणी पोळालं म्हणल्या ऐकणाऱ्याला काय ज्ञान होतंय? येणं उकळत्या पाण्यामध्ये, है का नाही? तेल पोळालं, उकळत्या तेलामध्ये हात घातला, है का नाही? मग असे ज्यावेळेस वाक्य येतात त्यावेळेस आपली बुद्धी
याचं ज्ञान नसताना सुद्धा व्यवहार करायली का नाही ज्ञानात त्या? हा, त्या ज्ञानात व्यवहार करायली पण अज्ञानानं करायली. त्या ज्ञानात व्यवहार करायली का नाही, पण कशानं करायली, है का नाही? पण व्यवहार व्हायलाय ना, धकायले ना ते. हा, पण आता इथं आपल्याला व्यवहार धकायलाय. हा, पण इथं आपल्याला स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचंय ना. आपण आपल्या आणि ते आपल्याला संस्कार, व्यवहारातले संस्कार दृढ झाले तर, अपरोक्ष झाले तर. हा, पाणी पोळाला म्हणल्या बराबर ज्ञान व्हायले का नाही? हा, पण ते वाक्य बरोबर आहे का? ते वाक्य बरोबर आहे का? टाइम झाला. म्हणजे ते वाक्य चुकीचं असताना सुद्धा आपण त्याचा बरोबर अर्थ करून घ्यायलोत का नाही? हा, मग तिथं का बरोबर अर्थ करून घ्यायला? आपलं अपरोक्ष झालंय ज्ञान तिथं. पाणी पोळाला म्हणलं की अग्नीच पोळाला, असा आपण अर्थ लावून घ्यायलोत का नाही, लक्षणा करायलोत का नाही? मग तसं तत्त्वम अशी असं वेद बोलतय, असं वेद म्हणायलाय. हा, असे संत म्हणायले तर, असे गुरुजी म्हणायले तर, तत्त्वम अशी असं म्हटल्याबरोबर आपल्याला ज्ञान व्हायले का मी ब्रह्मरूप आहे? का म्हणून अपरोक्ष नाही ना हे. हा, मग अपरोक्ष नसलं, खरं माहीत नसलं की तिथं लक्षणा करावीच लागते. माहीत नसल्यावर विचारावंच लागतंय. मग कोणाला विचारायचं? व्याकरणाला विचारायचं. हा, लक्षणाला विचारायचं, त्याची लक्षणा करायची, अर्थ आपोआप सापडतो. आता या ठिकाणी आपल्या दोन जहद आणि अजहद ह्या दोन लक्षणा झाल्या. उद्या जहद अजहद लक्षणा म्हणजे भागत्याग लक्षणा पाहू. तोपर्यंत आम्हाला वेळ झालाय. पुंडलिक वरदे.